नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुरू दमन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाठदुखी आणि किडनीच्या दुखण्याबद्दल बोलणार आहोत. अनेकदा जेव्हा किडनी फेलियरचा रुग्ण येतो, समोर बसलेला असतो, त्याचं निरीक्षण करताना तो एक गोष्ट जाणून बुजून बोलून जातो आणि ती गोष्ट म्हणजे माझ्या किडनीमध्ये दुखतंय. जेव्हा रुग्ण असं बोलतो तेव्हा आपण मनात विचार करतो की रुग्णाला खरी माहिती सांगावी की त्याला गोंधळात टाकावी. आता समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या किडनीमध्ये दुखणे कुणीही अनुभवू शकत नाही, कारण तिथे अनुभवण्याची प्रणालीच नाही. तिथे तो नवीन प्रणालीच विकसित होत नाही. जर असं झालं तर युरिन ड्रॉप ड्रॉप बनून खाली येतंय. तुम्हाला अजूनही अगदी जाणवेल, पण ते आम्हाला अगदी जाणवत नाही. युरिन तयार करण्याची कोणतीही प्रक्रिया आपल्याला जाणवत नाही. जोपर्यंत आपला युरिन आपल्या ब्लडरमध्ये पोहोचत नाही आणि ब्लॅडर भरत नाही. जेव्हा ब्लॅडर भरतं तेव्हा तुम्हाला ते जाणवेल नाही. आता समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की जेव्हा रुग्ण म्हणतो की माझ्या किडनीमध्ये दुखतंय, तर त्याचा काय अर्थ असतो? किडनी आपल्या पाठाच्या मागे असते. आता आपण कंबरदुखीला अनेकदा किडनी दुखी म्हणून घेतो, पण जर आपण आपल्या पाठाकडे पाहिलं तर तिथे आणखी काय काय गोष्टी आहेत. आपल्या पाठात हाडं आहेत, आपल्या स्नायू आहेत आणि त्याच्या आत आपली किडनी येते. आता आपल्याला रुग्णाकडून काही प्रश्न विचारावे लागतात. ते दुखणे सतत चालू राहते का? तो म्हणतो, डॉक्टर साहब, ते सतत चालत नाही. यामध्ये आराम कधी येतो? डॉक्टर साहेब, मी थोडा वेळ झोपतो, त्यामुळे मला आराम मिळेल. चांगलं. आता आपल्याला समजलं की दुखणं सतत नाही. ठीक आहे, मध्ये मध्ये आराम येतो. आणि तो कधी येतो? आरामात स्नायू दुखतात. काही दुखणं सकाळपासून रात्रीपर्यंत चालतं. आता काही दुखणं असं असतं की ते सकाळपासून सुरू होतं आणि रात्रीपर्यंत चालू राहतं. त्यात एकदम आराम येत नाही आणि ते दुखणं हाडांचं असतं. जेव्हा कधी रुग्ण येतो तेव्हा आम्ही तपासणी करतो. तो म्हणतो की माझ्या नितंबात दुखतंय, इथे दुखतंय. तो जेव्हा आपण याला दाबू असं दाबू. आता आप रुग्णाला विचारू की आराम आला का? रुग्ण म्हणतो, होय, ते स्नायूंचं दुखणं आहे, कारण मी इथे स्नायू दाबतोय. रुग्ण म्हणतो, माझं दबावामुळे हाडांचं दुखणं वाढतं. कमी झालं तर स्नायूंचं, जसंच्या तसं राहिलं तर किडनीचं. रीढच्या हाडावर दबाव आल्यास दुखणं वाढू शकतं. कमी झालं तर स्नायूंचं, जसंच्या तसं राहिलं तर किडनीमुळे असू शकतं. वय 30 ते 40 असूनही किडनीमुळे हाडांचं दुखणं होऊ शकतं, कारण व्हिटॅमिन डी सक्रिय होत नाही. हाडं कमकुवत होतात, विशेषतः बसून राहिल्यास. अशा वेळी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आवश्यक असतात. रुग्ण 10 ते 15 दिवसात आराम अनुभवतो. आजाराचा उपचार मुळावर करावं लागतं. शंका असल्यास विचारू शकता. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार. आता रुग्ण विचार करतो की माझं वय 30 किंवा 40 वर्ष आहे, मला हाडांचं दुखणं कसं होईल? पण किडनीमुळे रुग्णाच्या आत हाडांचं दुखणं सामान्य असतं, कारण आपला जो व्हिटॅमिन डी आहे, जो आपल्याला आहारातून आणि सूर्यप्रकाशातून मिळतो, तो सक्रिय होत नाही, कारण आपली किडनीच त्या व्हिटॅमिन डी ला सक्रिय करते. आता व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरात आहे, पण जर ते सक्रिय होत नसेल तर आपली हाडं कमकुवत होतात. कारण जर कोणीतरी संपूर्ण दिवस बसून राहत असेल किंवा त्याच्या कमरवर वजन जास्त असेल, तर तिथे तुम्हाला दुखणं अधिक जाणवेल. अशा परिस्थितीत आपल्याला काहीच करायचं नसतं, फक्त कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी द्यायचं असतं. रुग्ण स्वतःच 10 ते 15 दिवसात म्हणतो, डॉक्टर साहब, आराम आला. कोणत्याही आजाराचं उपचार त्याच्या मुळावर असतं. जसं की जर कमरदुखीचं उपचार करायचं असेल तर त्याच्या मुळावर करायचं असतं. इथे दुखण्याची गोळी दिली गेली नाही, तर व्हिटॅमिन डीचं उपचार दिलं गेलं, कारण त्याची गरज होती. जर हे दुखणं स्नायूंचं असतं तर आपण तिथे काही प्रकारचा मसाज करायचो, काही चांगलं काहीतरी लावायचं, ज्यामुळे तिथे आराम मिळेल. जर कोणाच्या किडनीमध्ये दुखणं असेल तर आपल्याला आधी अल्ट्रासाऊंड किंवा सीटी स्कॅन करावं लागेल, ज्यामुळे त्या दुखण्याचं कारण काय आहे ते समजेल. कारण एकदा तुम्ही कारण पाहिलं तर त्याचं उपचार करणे खूप सोपं होतं. अन्यथा तुम्ही दुखण्याची गोळी घेत राहाल, ताकद वाढवणाऱ्या गोळ्या घेत राहाल, पण ते उपचार होत नाही. ते आजाराला टाळण्याचा एक मार्ग असतो. त्यामुळे तुम्ही या गोष्टी समजून घ्या. कमरदुखी तुम्ही आजच्या या व्हिडिओमधून समजून घेतली असेल. तुमच्या मनात काहीही शंका असेल, काहीही विचारायचं असेल, तर तुम्ही स्वागतार्ह आहात. तुम्ही येऊन भेटू शकता. याच्यासोबतच मी तुम्हाला आज्ञा देतो. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.